पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। हरि ओम श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवाय नमो नमः। श्रोतृ मायबापांनो, गेल्या अनेक दिवसापासून आपण काही संतांचे चरित्र बघतो आहे. संतांच्या चरित्राविषयी बोलावं तेवढं कमीच आहे. तरी सुद्धा शास्त्र असं सांगतं, आम्हाला एखादी गोष्ट जरी कळत नसेल तरी पण त्या गोष्टी जर आमचं सातत्य असलं तर ती गोष्ट आम्हाला एक दिवशी संत कृपेने, भगवंत कृपेने कळायला सुरू होते. त्या न्यायाप्रमाणे आपण गेल्या अनेक दिवसापासून ह्या चातुर्मासामध्ये संत चरित्राचा अभ्यास करू राहिलो आणि या संत चरित्राच्या अभ्यासामध्ये अनेक संत आपण आतापर्यंत घेतलेले आणि आज आपल्या संत जे आपल्या विचारात घ्यायचे आहेत, या संत चरित्रावर आपल्याला प्रकाश टाकायचा आहे, ते आहेत मध्य प्रदेश निवासी, बांधवगड निवासी असे असणारे माझे संत सेना महाराज. संत सेना महाराजांचं अतिशय दिव्य आणि अलौकिक असं चरित्रावर आज आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे की संत सेना महाराज हे महाराष्ट्रीयन नसून उत्तर भारतीय आहेत. परंतु उत्तर भारतीय असूनही विठ्ठल भक्तीची त्यांच्या अंतःकरणात असलेली ओढ, प्रगल्भ आशा आणि भगवंताविषयी असलेला त्यांच्या अंतःकरणातला भावयुक्त अंतःकरणाचा भाग हा कसा निर्माण झाला, कधी निर्माण झाला, का निर्माण झाला, याच्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. तत्पूर्वी या चॅनलवर जर अध्यात्मरंग या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर कृपया अध्यात्म चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि शेअर करतच असाल तर लाईक केल्याशिवाय कृपया जाऊ नका, एवढी विनंती करतो आणि आपल्या पुढच्या कथेकडे वळतो. विक्रम संवत्सर 1357 साली मध्य प्रदेशामध्ये असलेल्या सुपीक सुजलाम अशा असणाऱ्या त्या बांधवगडामध्ये आमच्या सेना महाराजांचा जन्म झाला, म्हणजे प्राकट्य झालं. ते कसं झालं, त्या पूर्वीची काय कथा आहे ती आपण बघून घेऊया. काय आहे हे बांधवगड, हा जो प्रदेश आहे हा मध्य प्रदेशात आहे आणि आता जरी तिथं आपल्याला पडलेला, झडलेला थोडासा काही आपल्याला असा तो गडाचा भाग दिसत असेल तरी पण 1200-1300 कालामध्ये तो अतिशय मोठ्या व्यवहाराचा, उद्योगाचा एक बालेकिल्ला होता. फार मोठे मोठे व्यवहार, व्यापार तिथं चालायचे आणि मोठी राजधानी होती ती. त्या बांधवगडामध्ये रामराया नावाचा एक राजा राज्य करीत असे आणि तो रामराया जो होता तो धार्मिक प्रवृत्तीचा असल्या कारणाने अनुभवी राजा होता. त्यामुळं या बांधवगडची जी प्रजा आहे ही अतिशय चांगल्या सुअवस्थेमध्ये असायची. काय झालं, त्या बांधवगडामध्येच देवीदास नावाचे एक सदग्रस्त राहत होते आणि त्यांच्या धर्मपत्नी प्रेमकुंवरबाई हे दोघं दाम्पत्य त्या बांधवगडामध्ये असायचे. आणि रामराया राजांकडे हे जे देवीदास पंत होते यांची शुश्रूषा करण्याची जबाबदारी ही देवीदास महाराजांकडे होती, देवीदास पंतांकडे. म्हणजे देवीदास पंत हे सकाळी उठून आपलं काय असेल ते नित्यनियम आटपून त्या रामराया राजांकडे त्यांची दाढी म्हणा, कटिंग म्हणा, असं काहीतरी त्यांच्या केस कतरणालयासाठी जायचे आणि ही त्यांची नित्यनेमाची सेवा चाकरी असायची. राजपत्री होते, बरोबर त्याच्यात मुख्य सल्लागार सुद्धा होते, बरं का, सल्लागार सुद्धा होते. बऱ्याचशा गोष्टी रामराया राजा हे देवीदास पंतांना विचारूनच करायचे, कारण देवीदास पंत हे अतिशय प्रगल्भ बुद्धीचे, विचारमत्तेचे आणि दूरदृष्टी त्यांच्याकडे फार असायची. त्यामुळं येणारं संकट, येणारी चांगली गोष्ट, येणारी वाईट गोष्ट ही रामराया राजांना हे देवीदास पंत सांगायचे. त्याच्यामुळं रामराया महाराजांचा त्यांच्यावर खूप विश्वास असायचा. काय झालं, हे जे रामराया राजे होते
हे धार्मिकतेच्या संगेच व्यावहारिक सुद्धा होते. परंतु व्यवहारामध्ये जर कुठे धार्मिकता आली तर कदाचित व्यवहाराला थोडीशी ढील द्यायची. म्हणून देवीदास पंतांचं त्यांच्याकडे खूप चांगलं चाललेलं होतं. देवीदास पंतांचे गुरु म्हणजे रामानंद स्वामी. आता हे रामानंद स्वामी कोण? तर रामानंद स्वामी हे ज्ञानोबा महाराजांचे वडिलांचे गुरु. ज्या वेळेस ज्ञानोबरायांचे वडील यांच्या जन्माच्या अगोदर रुक्मिणी मातेची परवानगी घेऊन ज्यावेळेस काशी यात्रेला निघून गेले संन्यास दीक्षा घेण्यासाठी, त्यावेळेस विठ्ठलपंतांना ज्यांनी दीक्षा दिली तेच रामानंद स्वामी ही. आणि ह्याच रामानंद स्वामींनी या देवीदास पंतांना ही दीक्षा दिली होती. देवीदास पंतांना रामानंद स्वामी म्हणायचे, अरे एकदा त्या महाराष्ट्रामध्ये जा, पंढरपूरला जा, विठेवरचा पांडुरंग बघा, किती सुंदर रूप आहे. पूर्ण राज्यभरातून तिथं वारकरी येतात, आपलं दैव उजळून जातात. अरे देवीदासा, तू एकदा तरी पंढरपूरला जा रे. देवीदास महाराजांना कधी जमलंच नाही, कारण अंतर खूप. त्या काळामध्ये जाण्या येण्याचे साधनं फार कमी त्या कालखंडामध्ये. त्यामुळं देवीदास महाराजांना कधी जमलंच नाही. देवीदास महाराजांनी गुरूंना सांगितलं, गुरुजी तुम्ही आमच्यावर जी कृपा करता ही आमच्यासाठी योग्य आहे. पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे पण वेळ नाही, असं देवीदास महाराज म्हणायचे सतत. झालं एक दिवशी रामानंद स्वामी त्या बांधवगडला आले आणि प्रेम कुंवरबाईंनी हात जोडून सांगितलं की गुरुजी, आता काहीतरी आम्हाला पुत्र संततीचा आशीर्वाद द्या. आम्हाला आता पुत्र संतती गरजेची आहे, कारण आमच्या नंतरही हा वारसा कोणीतरी चालवला पाहिजे. म्हणून रामानंद स्वामींनी त्यांना आशीर्वाद देऊन निघून गेले. आणि 1357 साली रविवाराच्या दिवशी एका गोंडस बाळाचा जन्म प्रेम कुंवरबाईंच्या उदरातून झाला. खूप आनंद झाला. आणि देवीदास पंतांच्या घरी वरचेवर वारकऱ्यांचं आगमन हे सतत होत असायचं. त्यामुळं ज्या वेळेस ते बाळ जन्माला आलं, त्या बाळाचं नाव त्यांनी सेना असं ठेवलं. झालं बघता बघता सेना महाराज वाढू लागले, वाढता रांगू लागले, रांगता चालू लागले. आणि सेना महाराजही आपल्या वडिलांच्या संगे म्हणजे वारकरी घरी आले. म्हणजे असं असायचं की मध्य प्रदेशातून जर पंढरपूरला कोण येत असेल तिकून आणि बांधवगडला जर ते आले तर ते देवीदास पंतांच्याच घरी मुक्काम करायचे, असा त्यांचा नियम असायचा. आणि देवीदास पंतांच्या घरी ते वारकरी मुक्कामी थांबले का साहजिकच आहे, सेना महाराजही त्यांची खूप सेवा करायची. आणि सेना महाराजांची सेवा अशी वडिलांच्या संग, आईंच्या संग वाढत राहिली. वाढता त्या भक्तिप्रेमाविषयी सेना महाराजांना ओढ निर्माण झाली. सेना महाराजांचं 20व्या वर्षी, वयाच्या 20व्या वर्षी सेना महाराजांचा विवाह झाला. आणि सेना महाराजांच्या पत्नीचं नाव होतं सुंदराबाई. सुंदराबाई ही खूप चांगली स्त्री होती, संसारासाठी आणि परमार्थासाठी. खूप छान संसार आमच्या सेना महाराजांचा सुंदराई साहेबांनी केला. आणि सेना महाराज एक दिवशी भगवंताच्या नामचिंतनामध्ये बसलेले असताना वडिलांनी एक दिवशी सेना महाराजांना बोलून घेतलं, सेना, अरे आता मी थकत चाललोय, आता मी केव्हा काम करणार, कुठपर्यंत काम करणार, म्हणून आता तू असं कर, तू माझ्या संग राजाची आपण जी शुश्रूषा करतो त्या शुश्रूषेसाठी तू चालत जाय माझ्या संग. सेना महाराजांनी सांगितलं, ठीक आहे तुम्ही म्हणता तसं. सेना महाराजांनीही एक त्यांच्या संग बोट धरावं आणि त्यांच्या संग जावं त्या राजांच्या ह्याच्यात. असं करता करता सेना महाराजांनी ती जबाबदारी वडिलांच्या खांद्यावरून आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेतली. सुंदर असं प्रपंच चालू, संसार चालू आहे. एक दिवस अशी घटना घडली की सेना महाराजांना वडिलांनी सांगितलं की आज काही मला जमणार नाही, तू जाऊन राजाची शुश्रूषा करू नये. ती पहिली वेळ. आणि पहिल्या वेळेस गेल्यानंतर रामराया महाराजांनी त्यांना सांगितलं, सेना, तुझ्या वडिलांनी माझी कशी सेवा केली हे सर्व त्यांना सांगितलं. आणि सेना महाराजांनी सांगितलं, महाराज काहीच काळजी करू नका, हा सेवक तुमच्या कोणत्याच सेवेला कमी पडणार नाही. चला, सेना महाराजांचं आयुष्य सुरळीत सुरू झालं. सकाळी पाटे ब्रह्ममुहूर्तावर उठावं, गंगेवर स्नानाला जावं,
प्रक्षालन करून यावं, देवाची देवपूजा करावी आणि आपली वेळ झाली का ती धोती उचलावी आणि राजांची सेवा करण्यासाठी त्या राजवाड्यावर राजमहालामध्ये निघून जावं. असं त्यांचा दररोजचा नित्यक्रम चालू झाला. एक दिवशी वडिलांनी बोलून घेतलं, सांगितलं, सेना, अरे आयुष्यभर मला माझ्या गुरुजींनी सांगितलं, माझ्या गुरुवर्यांनी सांगितलं की पंढरपूरला जा, पांडुरंगाचं दर्शन घे, पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आहे, तो एकदा बघ. पण सेना, मला काही जमलं नाही रे सेना, आयुष्यभर मला असं वाटतं तू माझी ही इच्छा पूर्ण करावी. सेना महाराजांनी सांगितलं, वडील तुम्ही जर म्हणत असाल तर नक्की पूर्ण होईल, तुमचा आशीर्वाद असू द्या. एक दिवस का होईना मी पंढरपूरला जाईल. झालं, त्या दिवसापासून चर्चा सुरू झाली, विचारमंथन सुरू झालं आणि एक दिवस मात्र देवीदास पंतांनी आपला कार्यखंड संपवला आणि ते अनंतात विलीन झाले. बघता बघता त्यांच्या पाठीमागं प्रेम पोरबाई, आईसाहेबाई निघून गेल्या. दोघं नवरा बायको फक्त राहिले, सुंदराबाई आणि सेना महाराज. सुंदर असा प्रपंच सुरू झाला. एक मुलाचा जन्मही झाला, एक मुलगा झाला सेना महाराजांना, सुंदर असा. आणि सेना महाराजांचं आयुष्य चाललेलं होतं. दररोज सकाळी उठायचं, देवपूजा करायची, राजेसाहेबांकडे जायचं, त्यांची शुश्रूषा करायची. एक दिवशीचा प्रसंग असा आला की सेना महाराजांच्या घरी काही आदल्या रात्री काही संत महात्मे मुक्कामास आले. आता संत महात्मे मुक्कामास आल्यानंतर सेना महाराजांना खूप आनंद झाला. सुंदरबाईंनी खूप सुंदर स्वयंपाक केला, त्यांची खूप सेवा केली, त्यांना सकाळी पाणी आंघोळीला दिलं, त्यांचं भजन सुरू झालं, काकडा सुरू झाला आणि सेना महाराज त्यांच्या भजनामध्ये तल्लीन झाले. तेवढ्यामध्ये काय झालं, त्या राजाने सेना महाराजांना बोलवण्यासाठी 4-5 असे सेवक पाठवले. पण गडबड अशी झाली, ज्या वेळेस सेना महाराज पूजेला बसले आणि ह्या राजाने ज्या वेळेस पाठवले त्यावेळेस हे रामराय राजे नव्हते बरं का. त्यावेळेस त्यांचे सुपुत्र युवराज बिरसेन नावाचा राजा होता, बिरसेन. आणि तो बिरसेन राजा असा होता, तो ईश्वराला महत्व न देता तो आत्मचिंतनाला महत्व आहे, म्हणजे आत्म्याची स्वतःची प्रशंसा करणारा तो महत्व द्यायचा. हरिचिंतनाला त्याच्याकडे वेळ नसायचा. त्याला फक्त स्वतःची जी हुजुरी करणारी माणसं गोड लागायची. त्याच्यामुळे त्याच्यावर तो पगडा पडलेला होता. त्यांनी 4-5 जणांना पाठवलं बिरसेनाने आणि सांगितलं, जा रे त्या सेनाला बोलून आणा, आज उशीर झाला, तो येईना. 4-5 जण गेले आणि त्यांनी बाहेरूनच आवाज दिला, सेना तुला महाराजांनी बोलवलंय, राजेसाहेबांनी. सेनाने सांगितलं, माझ्या घरी संत महात्मे आलेले आहेत, एवढी सेवा झाली तर मी लगेच महाराजांच्या सेवेमध्ये हजर होतो. बस एवढीच संधी साधली त्या 4-5 जणांनी. आणि त्या सेवकांनी महाराजांना येऊन सांगितलं, महाराज हा सेना माजलाय म्हणे, हा सेना तुमच्या आज्ञेचा उल्लंघन करू राहिला. आम्ही त्यांना बोललो की सेना महाराज, सेना तुला बोलवले राजेसाहेबांनी, राजेसाहेबांच्या सेवेमध्ये. तर सेना म्हणला की मी देवाची सेवा केल्याशिवाय मी राजा वगैरे त्यांची सेवा करत नाही, राजा वगैरे कोण नाही माझ्या पुढं, असं 1चे 2 करून त्यांनी सांगितले. झाला, तो बिरसेन तसाही अविचारी होता आणि त्याच्यात यांनी 1चे 2 करून सांगितल्यामुळं बिरसेनाला अजून खतपाणी मिळालं आणि बिरसेन चौताळला. बिरसेनाने सांगितलं, जा म्हणे 5-6 जण घेऊन जा, त्याला उचलून आणा आणि माझ्या समोर चौकामध्ये त्याला शिक्षा द्या, फाशीची शिक्षा द्या आणि मला येऊन सांगा फाशी दिली म्हणून. झालं, अशी आज्ञा दिली आणि ते 4-5 जे 5-6 जण जे होते त्यांचे सेवक निघाले सेना महाराजांना आणण्यासाठी. आणि महाराज ते त्या बिरसेनापासून राजवाड्याच्या बाहेर पाय ठेवतात तेवढ्यामध्ये सेना महाराज त्यांच्या समोर उपस्थित झाले. पण सेना महाराज स्वतः नाही, माझा भगवंत पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी धोटी घेऊन, नाव्याचं रूप घेऊन आणि त्या ठिकाणी त्या बिरसेनासमोर उभा राहिला. झालं, सांगितलं, महाराज मला क्षमा करा, रात्री महाराज काही वारकरी मंडळी माझ्याकडे आले होते आणि त्यांची सेवा करता करता मला थोडा विलंब झाला. यापुढे अशी कधीही माझ्याकडून तुम्हाला तसदी होणार नाही आणि यापुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही सांगितलं. आपण यांनी नेमकंच पाठवलं होतं त्यांना. पण सेना महाराजांचा प्रसन्न चेहरा, आता संतांचा चेहरा म्हटल्यानंतर प्रसन्नच असणार, प्रसन्न मुद्रा बघितली आणि वीरसेनाला थोड्या वेळ भानावरच राहिला नाही. वीरसेनाने सांगितलं, ठीक आहे, चालेल. मग त्यांनी लगेच त्यांच्या धोपटीतून काय काढायचं ते काढलं वगैरे, त्यांची शुश्रूषा. आणि गालाला हात लावण्या अगोदर एक हात डोक्यावर ठेवला आणि एका हाताने ज्यावेळेस गालावरून तो वस्त्र फिरवण्यासाठी चालू केलं, महाराज प्रत्यक्ष जगन्नियंता भगवंताचा हात त्या वीरसेनाच्या डोक्यावर पडल्या
हाताचा स्पर्श झाला आणि वीरसेन देहभान विसरला. अष्टसात्विक भाव जागृत झाले वीरसेन राजाचे आणि वीरसेनाच्या अंगावर जो कोड फुटलेला होता तो कोडही नाहीसा झाला. हात लागल्या लागल्या भगवंताचा स्पर्श आहे मायबापांना तो. आणि वीरसेनाला असं सतेज वाटलं, त्याच्यात अशी चैतन्यता पावर संचरून आली की त्याला असं वाटलं की मी आता काय करू, किती काम करू आणि किती प्रसन्न राहू. म्हणजे खूप प्रसन्नतेने त्याचा चेहरा फुलल्या गेला. भगवंतांनी त्याची सर्व शुश्रूषा केली, दाढी डोकी करून दिली आणि सुंदर असं अंगाचं मालिश करून दिली. आणि अंगाची मालिश केल्यानंतर भगवंताच्या त्या मालिशाने त्या अंग मर्दनाने तो वीरसेन असा तजेल झाला. त्याला इतकं प्रसन्न वाटलं की त्यांनी पुन्हा 2-4 जणांना सांगितलं, म्हणजे अरे त्या सेनाकडे जे पहारेकरी पाठवले त्यांना म्हणा परत या, सेना आलेला आहे. आणि सेना महाराजांनी सर्व केलं आणि सेना महाराज म्हणाले, महाराज आज्ञा असावी, आता मी निघतो. पण ते प्रसन्नतेमध्ये त्यांनी 2 वंजुळ सोन्याच्या मोहरा त्या सेना महाराजांच्या धोपटीमध्ये टाकल्या. झालं, धोपटीमध्ये टाकल्या सेना महाराजांनी. सेनारूपी भगवंतांनी त्या घेतल्या आणि ती धोपटी जिथून घेतली होती म्हणजे सेना महाराजांच्या घरातून तिथं ती पुन्हा तिथं लटकवून राहिली आणि बाहेर गेले. एका क्षणामध्ये अंतर्धान झाले भगवंत. इकडं काय झालं, सुंदरबाईने सांगितलं, अहो ऐकलत का, फार वेळ झाला, ते तुम्हाला ते बोलवायला आले होते काही पहारेकरी, तुम्हाला महाराजांच्या सेवेसाठी जायचंय म्हणून. सेना महाराजांनी, अरे हो, मला तिकडं जाणं गरजेचं आहे. म्हणून संत महात्म्यांची सर्व पूजा आवरली, त्यांना भोजन दिलं. भोजनोत्तर धोपटी उचलली आणि सेना महाराज त्या वीरसेन राजाच्या सेवेसाठी त्या राजमहालामध्ये पोहोचले. राजमहालामध्ये पोहोचले आणि सेना महाराजांना बघता क्षणी वीरसेनाने विचारलं, सेना इथं कशा करता आलात पुन्हा तुम्ही? सांगितलं, महाराज क्षमा असावी, यावेळेस माझ्याकडून फार मोठा अपराध झाला आणि मी तुमची सेवा करण्यासाठी वेळ येऊ शकलो नाही. त्यावेळेस वीरसेन राजा म्हणे, काय बोलतो म्हणे सेना, अरे आत्ताच तर तू माझी सेवा करून गेलास, माझ्या अंगाला तेल लावून दिली, डोकी करून दिली, माझी दाढी करून दिली, तू म्हणतो नाही? सांगितलं, नाही महाराज, मी आत्ताच आलो, कोणालाही माझ्या घरी पाठवा आणि विचारायला सांगा की मी घरून कधी निघालो, आत्ताच निघालो आणि तुमच्या पुढे आलो म्हणे. सांगितलं, अरे नाही म्हणे सेना, अरे तू आला, माझी सर्व शुश्रूषा केली आणि इतकं मला आज इतका आनंद दिला म्हणे तू, आणि मी तुला इतकं प्रसन्न होऊन तुझ्या धोपटीमध्ये मी दोन वंजळी मोहरा टाकल्या. ज्या वेळेस महाराज ती धोपटी उघडून पाहिली त्यावेळेस त्याच्यावर अक्षरशः ती धोपटी त्या मोहरांनी, स्वर्ण मोहरांनी भरून गेलेली होती. ज्या वेळेस त्या धोपटीमध्ये ते स्वर्ण मोहरा पाहिल्या आणि माझ्या सेना महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. सेना महाराजांनी 2 हात वर केले आणि सांगितलं, महाराज तुम्ही किती भाग्यवान आहात, तुमच्यासारखं भाग्य या त्रिभुवनात कोणाचं नाही की मी रात्रंदिवस त्याची विनवणी करतो, त्याचं नामस्मरण करतो, पण भगवंत मला भेटायला नाही आला, पण माझ्यासाठी त्यांनी तुमची दाढी डोकी केली, माझ्यासाठी त्यांनी नीच कृत्य सुद्धा केलं. हे म्हणजे खऱ्या अर्थाने ते जगाचा विश्व करता, जगाचा पालन करता माझ्यासाठी न्हावी स्वरूप धरून आणि तुमची नीच कामं त्यांनी केले. महाराज तुम्ही अलौकिक भाग्यवान आहात. आणि असं ज्यावेळेस त्या वीरसेन राजाला कळालं की अरे खरंच हा जर आला नव्हता तर भगवंत येतो, आणि अंगावरचा कुष्ठरोग गेला होता महाराज त्याला अनुभूती आली. आणि मग त्याने मात्र ते सगळं जाणलं अंतःकरणातून आणि त्यांनी दोन्ही हात जोडून नतमस्तक झाला सेना महाराजांच्या पायावर आणि सांगितलं, महाराज आजपासून मी आजपर्यंत राजमदामध्ये, या राजलोभामध्ये मी तुम्हाला अद्वा बोललो, तुमचा मान मर्दन केला, मी तुम्हाला कधीही चांगलं बोललो नाही, तुमचा मी अपमान केला असेल मला क्षमा करा महाराज. आजपासून तुम्ही माझे गुरुवर्य, तुम्ही म्हणाल ते मी ऐकेल. आणि त्या दिवसापासून त्या वीरसेन राजाने सेना महाराजांचा अनुग्रह घेतला आणि सेना महाराजांनी त्या वीरसेनाला सांगितलं, महाराज आता माझी इच्छा आहे की मला पंढरपूरला जायचंय महाराष्ट्रामध्ये आणि मला भगवंत पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्यायचं आहे. वीरसेनाने सांगितलं, तुम्ही म्हणाल तसं करणार म्हणे, काळजी करू नका. आणि वीरसेनाने त्यांना हसत मुखाने वाटे लावलं. झालं, सेना महाराज
प्रथमतः त्या बांधवगडावरून निघाले आणि मध्य प्रदेशात काही जे तीर्थ पडतात ते तीर्थ करत, महाराष्ट्रातले काही तीर्थ करत 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 पंढरपूरला, सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूरला आले. आणि पंढरपूरला ज्यावेळेस आले त्यावेळेस प्रथम सगळ्यात पहिल्यांदा चंद्रभागेचं स्नान करून पुंडलिकाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन घेऊन भगवंताच्या राऊळाकडे येत असतानाच नामदेव महाराजांची त्यांची गाठ झाली. नामदेव महाराजांच्या ते पाया पडले आणि सांगितलं, नामदेव महाराज, मी तुमचं फार गुणगान ऐकलेले, मला भगवंताचं दर्शन घ्यायचंय. आणि ज्या वेळेस सेना महाराज पहिल्यांदा भगवंताच्या समोर गेले, काय सांगावं महाराज, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रविशसी कळा लोपलिया, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, असा सुंदर स्वरूप पाहिलं आणि सेना महाराज मोहग्रस्त झाले आणि भगवंताच्या चरणावर लोटांगे घेत म्हणाले, प्रभू, काय तुझं स्वरूप, काय तुझं ते काय तुझं वर्णन, पण प्रभू का रे, माझ्यासाठी एवढं सगळं तुझं असताना सुद्धा माझ्यासाठी तू एवढं नीच काम केलं. सेना महाराज म्हणतात, सेना म्हणे ऋषिकेशी मज कारणे सिनलासी, मनवुनी लागतो चरणासी, संसार त्यागेला. सेना महाराज म्हणतात, देवा, एवढं सुंदर तुझं रूप, एवढं सगळं तुझं असताना माझ्यासाठी, एका सामान्य भक्तासाठी तू तिथं येऊन नीच काम केलं. सेना महाराजांनी नामदेव महाराजांना बाहेर आणलं रावळामध्ये आणि सांगितलं, नामदेव महाराज, मला माझे गुरुबंधू जे आहेत, माझ्या गुरुबंधूचे जे पुत्र आहेत त्यांचं मला दर्शन घ्यायचंय. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, सोपानदेव, चांगदेव महाराज, त्याच्यानंतर मुक्ताई यांचं दर्शन घ्यायचे. कुठं आहेत ते? त्यावेळेस नामदेव महाराजांनी सांगितलं, महाराज, त्यांची समाधी होऊन आत्ताच काही दिवस झाले. त्यावेळेस सेना महाराज म्हणे की माझं किती दुर्दैव की मी ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ शकत नाही. पण नामदेव महाराजांनी सांगितलं, सेना महाराज, काळजी करू नका, तुम्ही आळंदीला जा, अलंकापुराला जा, अलंकापुराला जाऊन माझ्या ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं ठेकवा, ज्ञानोबा तुम्हाला येऊन भेटतील. त्या न्यायाप्रमाणे सेना महाराज अलंकापुराला गेले. अलंकापुराला जाऊन इंद्रायणीमध्ये स्नान केलं आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधीवर डोकं ठेवल्याच ज्ञानोबरायांनी त्यांना साक्षात्कार देऊन त्यांना उठवलं, त्यांना भेटले, त्यांची कडकडून त्यांना मिठी मारली आणि खूप दोन संत एक रूप झाले. आणि एक रूप झाल्यानंतर सेना महाराज तिथं जवळजवळ 4 ते 5 महिने त्या अलंकापुरामध्ये राहिले. तिथून नंतर मग त्र्यंबकेश्वरला गेले. त्र्यंबकेश्वरला जाऊन निवृत्तीनाथ दादांना भेटले, निवृत्तीनाथ दादाही त्यांना भेटले, सोपन काकांना भेटले सासवडला जाऊन. त्यानंतर आदिलाबादला जाऊन मुक्ताईंना सुद्धा भेटला. आता मुक्ताई सुद्धा भेटल्या त्यांना बरं का. मुक्ताई यांनी आकाश समाधी घेतलेली आहे तरी सुद्धा मुक्ताई सुद्धा त्यांना भेटल्या. अलौकिक जीवनचरित्र आहे माझ्या सेना महाराजांचं. आणि सुंदर असं सर्व संतांचं त्यांनी दर्शन घेतलं. आणि ज्या वेळेस मुक्ताई महाराजांना ते भेटले, मुक्ताई महाराजांनी भेट झाल्यानंतर तिकूनच येत असताना त्यांना असं कळालं की नामदेव महाराज समाधीच्या अवस्थेमध्ये आहेत आणि नामदेव महाराज समाधी घेण्याच्या तयारीत आहेत. झालं, सेना महाराजांना राहावेना. सेना महाराज म्हणे, अरे 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 इकडं आलो, म्हणजे नामदेव महाराज आता समाधी घेतायत, आता काय करावं म्हणून सेना महाराजांनी तिथून अगदी पाय उचलता घेतला आणि जे थेट आले ते पंढरपूरला नेमकीच भगवंताच्या समोर समाधीची सिद्धता केलेली होती. विवर खणलेलं होतं आणि नामदेव महाराजांच्या इच्छेप्रमाणे प्रभू जे संत येतील त्यांनी माझ्या अंगावर पाय ठेवून तुझं दर्शन घ्यावं, सर्व संतांचे चरणरज मला लागावे, या इच्छेने नामदेव महाराज पायरी जवळ समाधी घेण्यासाठी सज्ज झाले. आणि तिथं सर्व संतांचा मेळावा भरलेला होता, सर्व संत उपस्थित होते. आणि त्या संतांमधून वाट काढत माझे सेना महाराज सर्वांच्या पुढे आले. नामदेव महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाले. नामदेव महाराजांना कडकडून मिठी मारली आणि नामदेव महाराजांचा समाधी घेण्याचा क्षण माझ्या सेना महाराजांनी आपल्या नयन चक्षुंमधून, आपल्या चर्म चक्षुंमधून अंतःकरणामध्ये समाविष्ट करून घेतला. आणि माझ्या सेना महाराजांचं भाग्य अलौकिक होतच ते अजून
दुपटीनं अलौकिक भाग्य झालं. आणि सेना महाराजांनी नामदेव महाराजांचा समाधीचा क्षणही बघितला आणि सेना महाराजांनी मात्र मग भगवंताला नमस्कार करून आता माझं येथे राहणे नाही असा निश्चय करून बांधवगडाच्या दिशेने सेना महाराजांनी आगेकूच करण्यास सुरुवात केली. बघता 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 दर मुक्काम करता करता सेना महाराज हे बांधवगडला आले. बांधवगडला आल्यानंतर त्या बिरसेन राजाला खूप आनंद झाला. त्यांनी खूप मोठं भव्य दिव्य असं स्वागत केलं सेना महाराजांचं, की गुरुदेव आलेले आहेत. आणि सेना महाराजांचं स्वागत केल्यानंतर आमच्या सुंदर आई साहेबांनी त्यांच्या मुलांनी त्यांनी तर अक्षरशः म्हणजे विषय सोडून दिला होता की आता बाबा येतील का भेटतील का नाही भेटतील. परंतु सेना महाराज ज्यावेळेस बांधवगडमध्ये गेले त्यावेळेस खूप आनंद झाला. त्यांनी खूप प्रीतिभोजन घातले, संतांना बोलवलं, संतांच्या पंक्ती उठवल्या. आणि एक दिवस सेना महाराजांनी त्या मुलाला बोलवून घेतलं आणि बिरसेन राजाला बोलवून घेतलं की महाराज आता मला हा देह ठेवायचा आहे, मला आता अनंतामध्ये विलीन व्हायचं आहे. त्यावेळेस सर्वांना खूप दुःख झालं. पण त्यावेळेस त्यांनी असा एक्झॅक्टली टायमिंग सांगितला नव्हता. फक्त म्हणे मला आता राहवत नाही, मला संसार करवत नाही, आता मला भगवंत तत्वात विलीन व्हायचं आहे. आणि असं सांगितलं आणि त्यांनी आपापल्या कामाला पुन्हा सुरुवात केली. एक दिवस उजाडला, तो म्हणजे श्रावणवद्य द्वादशीला. श्रावणवद्य द्वादशीला माझ्या सेना महाराज सकाळी उठले, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताची पूजा केली, मनोभावे पूजा केली. यथासांग आपल्या घरापासून निघाले आणि त्या बिरसेन राजांच्या त्या आपल्या याच्या महालामध्ये गेले. महालामध्ये जाऊन बिरसेन राजाला भेटले, बिरसेन राजाला आशीर्वाद दिला आणि बिरसेन राजाला सांगितलं महाराज तुमचं कल्याण हो असा आशीर्वाद देऊन घरी आले. घरी आल्यानंतर आपल्या घरामध्ये देवघराच्या समोर ज्या ठिकाणी ती धोपटी लटकवलेली होती ती धोपटी, त्या धोपटीच्या खाली बसले, पद्मासन घातलं आणि डोळे झाकले आणि आपला आत्मा अनंतामध्ये विलीन केला. तोच क्षण म्हणजे नामदेव महाराज खूप गोड चिंतन मांडतात. या क्षणाचं नामदेव महाराज म्हणतात स्वहिता कारणे सांगतसे तूज अंतरीचे गुज होते काही. भगवंता मी स्वतःच्या हितासाठी तुला माझं काही गुपित सांगतो आहे जे माझ्या अंतःकरणात आहे ते. करा हरी भजन तराल भव सागर उतरील पार पांडुरंग. तुम्ही भगवंताचं नामचिंतन करा, त्या नामचिंतनाने माझा पांडुरंग पैल पार उतरवल्याशिवाय राहणार नाही. कृपा नारायणे केली मजवरे तुम्हा लागे हरी विसम देना. या भगवंताने माझ्यावर कृपा केली तो तुम्हाला कसं विसरेल असं नामदेव महाराज सेना महाराज या ठिकाणी गोड चिंतन मांडत आहेत. त्याच्यानंतर सेना सांगून या जातो वैकुंठासी तिथी द्वादशी श्रावण मास. सेना महाराजांनी स्वतः ही तिथी इथं नमूद केलेली आहे. श्रावण वद्य द्वादशी आणि सेना समाप्त त्या दिवशी असं सेना महाराजांचं म्हणणं आहे. पण सेना सांगून या जातो वैकुंठासी आणि तिथी द्वादशी श्रावण मास. झाले माझे झाले स्वहित तुम्हा सांगतो निश्चित. सेना महाराज म्हणतात संतांच्या सानिध्यात भगवंताच्या कृपेने माझं स्वहित झालं आणि ते स्वहित कसं झालं ते तुम्हाला सांगतो, ते निश्चित ऐका. करा हरीचे चिंतन गावे उत्तम हे गुण. भगवंताचे चिंतन करून भगवंताचे उत्तम गुणगान तुम्ही गा. त्यांनी काय होईल, त्यांनी सेना महाराज म्हणतात त्याच्यामुळं काय झालं, मला ह्या देहातच मुक्ती प्राप्त झाली. श्रावणवद्य द्वादशी सेना समाप्त त्या दिवशी आणि श्रावणवद्य द्वादशीला माझ्या सेना महाराजांनी हा पांचभौतिक देहाचा त्याग करून अनंतामध्ये माझे सेना महाराज विलीन झाले. असं असणारं अलौकिक असं माझ्या सेना महाराजांचं जीवनचरित्र संतांचं बघण्यासाठी आपल्याला अर्धा तास पाऊण तास संपूर्ण आयुष्य कमी पडणार आहे महाराज आपल्याजवळ. पण तरी त्यातल्या त्यात जेवढं आपल्याला बोलता येईल तेवढं आपण संतांच्या चरित्रावर बोलण्याचा प्रयत्न केला. काय झालं, माझ्या महाराजांचं संत सेना महाराजांचे जे अभंग गाथा आहे ती अभंग गाथा फार मोठ्या प्रमाणात नाहीये. सेना महाराजांचे एकूण सगळे अभंग आहेत 257 फक्त.
म्हणजे 257 अभंग आपल्याला, तर त्याच्यातले आता 240 242 असेच आपल्याला जाणवतात. पण एकंदरीत जर आपण अभ्यास केला, इतिहासाचा अभ्यास केला, तर 257 पर्यंत आपल्याला अभंग सेना महाराजांचे सापडतात. त्याच्यामध्ये सेना महाराजांच्या अभंगाचा जो विषय आहे, तो विषय काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. आणि कोणत्या विषयावर सेना महाराजांनी किती अभंग लिहिले याचा थोडक्यात आपण विचार करू. सेना महाराजांनी वासुदेव प्रकरणात एकच अभंग लिहिलाय, वासुदेव प्रकरणातला. त्यानंतर रूपाचे अभंग 7 आहेत सेना महाराजांचे. त्याच्यानंतर विठ्ठल वर्णनाचे 21 अभंग आहेत. विठ्ठल भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करणारे 21 अभंग आहेत. नाम महात्म्यावर 33 अभंग माझ्या सेना महाराजांनी लिहिलेले आहेत. नाम महात्म्य. त्यानंतर अनन्य भक्तिभाव याच्यावर एक अभंग सेना महाराजांचा आहे. कीर्तन परंपरा किंवा कीर्तनाचं महत्व सांगणारे सेना महाराजांचे 3 अभंग आहेत. तर मोक्ष तुच्छता, देवा तुझ्या भक्तीपुढे मोक्ष सुद्धा आम्हाला तुच्छ आहे, याचा विषय सांगणारा एक अभंग फक्त या ठिकाणी जाणवतो आपल्याला. त्याच्यानंतर शास्त्र दर्शनाचे 6 अभंग आहेत, शास्त्र दर्शनाचे. आणि त्याच्यानंतर विनंती पर 20 अभंग, वत्सलता भगवंताची वत्सलता त्याच्यावरती 12 अभंग आहेत. अवस्था प्रकरणावर 5 अभंग आहेत. संत महिमा 38 अभंग आहेत. गवळणी आहेत माझ्या सेना महाराजांच्या, खूप छान छान गवळणी आहेत. गवळणींची संख्या आहे 13 गवळणी आहेत. तीर्थयात्रा 9 आहेत. त्याच्यानंतर संतांचं चरित्र आहे ते 3 अभंगांमध्ये त्यांनी थोडक्यात दिलेलं आहे. त्याच्यानंतर निर्वाणाचे 2 अभंग आहेत. उपदेशाचे 34 अभंग आहेत. आणि व्यवहार, संसारामध्ये व्यवहार, भगवंत आणि परमार्थ एकत्र कसा करून तुम्ही व्यवहार कसा जपा, याच्यावर 40 अभंग माझ्या सेना महाराजांचे आहेत. 40 अभंग व्यवहार प्रकरणावर आहेत. त्यानंतर व्यवसाय, माझा व्यवसाय, आम्ही वारीक हजामत करू बारीक वगैरे असे जे व्यवसाय सांगणारे अभंग आहेत, की मी कोणत्या व्यवसायात जन्माला आलो, जातीत मी कोणता व्यवसाय करतो, याच्यावर सेना महाराजांनी 4 अभंग लिहिलेले आहेत. त्यानंतर काल्याचा 1 अभंग आहे. काला प्रकरणातला 1 अभंग आहे. त्यानंतर अंगाई प्रकरणातला 1 अभंग आहे. आणि शेवटी आहे ते आरत्या, 2 आरत्या सेना महाराजांच्या आहेत. त्याच्यात एक नामदेव महाराजांची आरती आहे आपल्याला जाणवते. असं एकंदरीत 257 अभंगांचं काव्य म्हणजे सेना महाराजांनी केलेलं आहे. परंतु हे काव्य प्रत्येक विषयातलं जे काव्य आहे हे संत सेना महाराजांचं एक अलौकिक आणि दिव्य असं चमत्कारिक काव्य आहे. सेना महाराजांच्या जीवनात हे अनेक चमत्कार घडले. आता एवढे सगळे चमत्कार सांगण्यासाठी आपल्याला वेळ नाही, पण ज्यावेळेस वीरसेनाची दाढी करण्यासाठी सेना महाराज गेले होते त्यावेळेस हा जो चमत्कार आहे, हा चमत्कार माझ्या जनाबाईंनी अभंगामध्ये इथं सांगितलेला आहे. जनाबाईंचे अभंग आहेत आणि सेना महाराजांचं वर्णन खूप संतांनी केलेले. मग त्याच्यामध्ये जनाबाई असेल, त्याच्यामध्ये मीराबाई असेल, त्याच्यामध्ये तुकोबराय असतील, त्याच्यामध्ये नाथबाबा असतील, त्याच्यानंतर गुरुबाणीमध्ये सुद्धा शीख धर्माच्या ग्रंथामध्ये गुरु ग्रंथ साहिब मध्ये सेना महाराजांचा एक अभंग आपल्याला आढळेल सेना महाराजांचा. आणि त्या गुरुबाणीमध्ये सुद्धा त्यांच्या शीख धर्माच्या गुरूंनी सुद्धा, गुरु नानक देवांनी सुद्धा संत सेना महाराजांचं वर्णन केलेलं आहे बरं का. गुरु नानक देवांनी सुद्धा. असे कबीर महाराजांचे काही अभंग आहेत. कबीर महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे सेना महाराजांचं. असं सेना महाराजांचं अलौकिक असणारं जे जीवन चरित्र आहे. आणि सेना महाराजांच्या जीवन कालखंडामध्ये जे काही घडलेले थोडेसे जे परमार्थाचे क्षण आहेत, त्या क्षणांमधून तुम्हा आम्हाला संत महात्म्यांकडून जे शिकता येईल ते आपण नक्की घेतलं पाहिजे. जाता जाता फक्त जन्मतिथी आणि निर्याण तिथी बघूया आणि आपल्या सेवेला पूर्णविराम देऊया. विक्रम संवत्सर 1357 साली रविवारी हा महाराजांचा जन्मदिन. त्याच्यानंतर श्रावण वद्य द्वादशीला महाराजांची समाधी झाली. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की महाराजांचं आयुष्य काही फार वर्षाचं नाही. त्यामुळं फार वर्षाचं नसताना सुद्धा
सेना महाराजांनी सर्व संतांच्या संगतीचा आनंद घेऊन म्हणजे ज्ञानोबरायांच्या संगतीचा सुद्धा आनंद जे समाधिस्थ झाले होते त्याही संतांच्या सानिध्यामध्ये राहून त्या संतांच्या संगतीत राहून आणि नामदेव महाराजांचा संग घेऊन नामदेव महाराजांच्या संग राहिल्यामुळं नामदेव महाराजांची अभंग त्यांची आरती सेना महाराजांनी लिहिलेली आहे का नामदेव महाराजांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी का कुठंतरी असं केलेलं असावं असं आपल्याला वाटतं. त्यामुळं अशा संत सेना महाराजांच्या चरणावर एकदा नतमस्तक हो आणि आपल्या संत पुष्पाला या ठिकाणी विश्राम देऊ. कुंडली वरद्यारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.